माझं की आपल्या घराघराची कथा असताना, आपल्या घराघराची गाथा असताना, त्या रामकथेला आपल्याला मंडपामध्ये आणि मंदिरामध्ये जाऊन श्रवण करावं का लागतं? हे आपलं दुर्दैव आहे. कोणी म्हणेल की त्रेतायुगामध्ये रामप्रभूची कथा होऊन गेली, मग तिचा आपल्याला आज का विचार करायचा? त्रेतायुग केव्हाच, त्यानंतर द्वापार युग आणि आता कलियुग. कलियुगामध्ये तेव्हाच्या रामकथेचा विचार आपण का करतोय? हा केलाय. कनेरवाडीच्या सर्व महिलांनी अथक परिश्रमातून येऊन या ठिकाणी अखंड हरिनाम महिला सप्ताहाचं आयोजन केलं. का केलं? प्रत्येकीनं वर्गणी दिली, सप्ताह उभा केला. आपणच ना. हा एवढा मोठा खर्च, काय गरज होती एवढा मोठा खर्च करायची? आणि कथा ठेवली कोणती? द्वापार युगातल्या रामप्रभूची कथा. महाराज, आज स्पर्धात्मक युग आहे, धावतं जग आहे. आज आम्ही 21व्या शतकाकडे वाटचाल करतो. आज कॉम्प्युटरचं युग आहे. सकाळी शिळी झालेली भाजी लोक रात्री खायला टाळतात. कालचा शिळा झालेला पेपर लोक आज वाचत नाहीत. ती तर त्रेतायुगातली एवढी जुनी कथा तुम्ही आम्हाला का